बीड शहरामध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून इंधन पुरवठा अत्यल्प होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आज शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दुचाकी वाहनांना केवळ 2 लिटर पेट्रोल तर चारचाकी वाहनांना 10 ते 12 लिटर डिझेल देण्यात येत आहे। त्यामुळे या इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका शेतकरी, प्रवासी वाहतूक चालक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसतोय। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे। तर नागरिकांना इंधन टंचाईचा सामना करावा लागतोय। पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। बीड शहरात केवळ 2 लिटर पर्यंतच पेट्रोल वाहनांना दिलं जातंय आणि याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 12 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा पाहायला आपल्याला मिळतोय। ग्रामीण भागातली परिस्थिती तशी जरी नसली तर बीड शहरामध्ये मात्र अशा पद्धतीनं पेट्रोल पंपावरती रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एरवी जर पाहिलं गेलं तर अशी गर्दी कधीही बीड शहरामध्ये पाहायला मिळत नाही। मात्र जसं इंधनचा तुटवडा समोर पाहायला मिळतो तशा पद्धतीनं नागरिक जे आहेत ते एरवी 2 ते 3 लिटर पेट्रोल किंवा 2 ते 10 ते 15 लिटर डिझेल घेणारे जे वाहन चालक आहेत ते आता टाकी फुल करताना पाहायला मिळते। मात्र या पंपावर जर बघितलं गेलं तर 300 रुपयेपर्यंत पेट्रोल दिलं जातं आणि जवळपास 1200 ते 1500 रुपयेपर्यंत डिझेल जे आहे ते दिलं जातं। सर मी आता घरी येऊन निघालो होता तर मला अगोदर पेट्रोलची व्यवस्था करावी, नंतर मग वेगवेगळे कामं करावं। त्या हिशोबाने मी पोलीस पेट्रोल पंप तिथं पेट्रोल नव्हतं, त्या 2-3 चार्टर रोडवर तिथं नव्हतं। मला आता माझ्या पैकी फक्त 2 किंवा 3 किलोमीटर पर्यंत पेट्रोल होतं। त्याला मला हातात घ्यावं लागला ती गाडी। त्यामुळे थोडं हे युद्धामुळे हे थोडी जाणवायला लागली टंचाई वगैरे, त्याच्यामुळे हे चालू आहे। काय एकंदरीत परिस्थिती आहे? तुम्ही आता लाईनला इथं लागलेला होता। म्हणजे डिझेल तर फुल शॉर्टेज आहे, भेटतच नाही। 2-2 घंटे थांबावं लागते, 4-4 घंटे थांबावं लागते। शेतकऱ्याचे आता काम आलेले आहेत, रानामध्ये भरपूर आता ट्रॅक्टरला डिझेल ते पाहिजे, कारण की लई म्हणजे गरीब लोकांचं इतके हाल आहेत विचारायची सोय नाही। इतकी त्रस्त लोक झालेत, भयभक्त लोक झालेत, कारण की त्यांच्या मनामध्ये इतका भय बघतंय की पुढे चालून काय होईल काय नाही। कारण डिझेलची टंचाई, अनेक वस्तू महाग झाल्यात, तेल महाग झाले, अनेक म्हणजे जीवन जेवढ्या वस्तू लागतात तेवढ्या जी गरीब लोकांचे इतके हाल आहेत। इंधन नसल्यामुळे हाल आहेत। आणखी काही वाहन चालक शेतकरी तिथे काय काय अडचणी आहेत? बरोबर दुधाची अडचण आहे, पेट्रोलची अडचण आहे। पेट्रोलचे भाव वाढतात, दुधाचे भाव कमी होतात, अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं ना। शेतकऱ्याचं तर अडचणीच आहे ना फार, मालाला भाव नसतो। शेती आता किती लिटर मिळतं इथं? आता 100 रुपयाचं 91 पॉईंट मिळालं ना। मागच्या 15 वाड्यामध्ये 100 रुपयाचं 95 पॉईंट मिळत होतं। आता त्यातले 4 पॉईंट कमी झाले ना। 1 लिटर पेट्रोल दिलं जातं। काय परिस्थिती आहे महिला म्हणून? किती भरताय तुम्ही पेट्रोल? मी 150-200 रुपये। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, झी 24 तास, बीड।